संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीडच्या विशेष मकोका कोर्टात पहिली सुनावणी। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकमही उपस्थित राहणार। सुरक्षेच्या कारणास्तव आरोपींची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी। संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांची विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याशी चर्चा। बीड मकोका कोर्टातील सुनावणीला सुरुवात होण्यापूर्वी भेट। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस। अधिवेशनात आज संविधानावर चर्चा। शिफारसीच्या 20 दिवसानंतरही विरोधी पक्षनेत्याचा निर्णय का होत नाही, भास्कर जाधव आक्रमक। आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या विरोधात काँग्रेस आमदार धीरज लिंगाडे यांच्याकडून हक्कभंग। बुलढाण्यातल्या केसगळतीविषयी सभागृहाला खोटी माहिती दिल्यानं हक्कभंग। नागपूर हिंसाचाराचा सत्यशोधन अहवाल काँग्रेस मुंबईमध्ये आज राज्यपालांना सादर करणार। काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वात काँग्रेसकडून नागपूर दंगलीचा धांडोळा। चौकशीला हजर राहण्याचं समन्स धुडकावून कॉमेडियन कुणाल कामरा गैरहजर। कामराकडून 7 दिवसांच्या मुदतीची मागणी। आज नवं समन्स जारी होण्याची शक्यता। वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात देशभरात आज निदर्शनं। पाटण्यातून देशव्यापी निदर्शनाची सुरुवात होणार। मुघल वंशज आणि औरंगजेबाच्या कबरीचे काळजीवाहक प्रिन्स याकब हबीबुद्दीन यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका। कबरीचे रक्षण करण्यासाठी राष्ट्रपतींना निवेदन। रमजान ईद निमित्त भाजपचा गरीब मुस्लिमांना आनंदाचा शिधा। 32 लाख मुस्लिम कुटुंबांना सौगाते मोदी किट्स वाटणार। भाजप अल्पसंख्याक मोर्चाचा उपक्रम। पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातल्या गरिबांना आनंदाचा शिधा देत आहेत, त्यावर टीका करणार नाही। खासदार संजय राऊतांचं स्पष्टीकरण। मुस्लिम ईद इफ्तारी यावर वारंवार टीका करणारे आता काय करतील, राऊतांचा सवाल। मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र सेन्सॉर बोर्डची आवश्यकता। मनसेच्या अमेय खोपकरांची एक्स पोस्टद्वारे मागणी अनेक वर्ष जुनी, पण मराठी चित्रपटांना मिळणारी सेन्सॉर वागणूक चीड आणणारी। खोपकरांचा संताप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।